वारीची ही वारी फक्त भक्तीचाच संदेश देते असं नाहीये, तर याच वारीच्या माध्यमातून अनेक जण जनजागृती सुद्धा करत असतात। ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन बारामती यांच्यातर्फे काटेवाडीमध्ये सर्प जनजागृती कार्यक्रम वारकऱ्यांसमोर सादर करण्यात आलेला आहे। विविध सापांच्या जातींचे फोटो वारीच्या मार्गावर लावण्यात आले आणि अनेक प्राणी मित्र शिवाय सर्पमित्र या उपक्रमामध्ये सहभागी झाले। हातात साप वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश या सर्पमित्रांनी दिला। नक्की काय म्हणताय हे सर्पमित्र सांगताय आमचे प्रतिनिधी सागर आभाड। वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि त्या अभंगाची उक्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी आलेली पाहायला मिळते। कारण की निसर्गाचं संवर्धन करणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं काम आहे आणि शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे। या ठिकाणी काय सर्पमित्र आहेत, कारण की सर्प हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो आणि त्याच पद्धतीने अनेक जण सर्प मारतात, तो मारू नये यासाठी ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीने अनोखा उपक्रम जो आहे तो केला जातोय। आपल्याबरोबर या ठिकाणचे पदाधिकारी आहेत। काय उपक्रम आहे तुमचा आणि किती वर्षापासून? गेले जवळपास 10 वर्षापासून आपण हा सर्प जनजागृती कार्यक्रम करतोय। मध्यंतरी कोरोनाच्या काळात 2 वर्ष गॅप पडला, परंतु आता हे परत आम्ही रेग्युलर सर्प जनजागृती अभियान राबवत असतो आणि याच्या माध्यमातून जे वारीमध्ये असणारे शेतकरी असतील, वारकरी लोक असतील, त्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे। कारण जेव्हा ते लोक इथून घरी जातात, जेव्हा शेती करतात, त्या ठिकाणी जर कुठला साप निघाला तर आम्हाला ते संपर्क करतात आणि ते आवर्जून सांगतात की आम्ही तुमचा वारीमध्ये प्रोग्राम बघितला, तिथं नंबर भेटला, आमच्या इथं असा असा साप निघलेला आहे। आणि मग त्या एरियानुसार जे काही साप आमचे पकडणारे मित्र असतील, सर्पमित्र असतील, ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या शेतातील घरातील साप वाचवण्याचं काम करत असतात। किती लोकांची तुमची टीम आहे आणि कसं काम चालतं? आमचे जवळपास 30 लोकांची टीम आहे बारामती आणि तालुक्यामध्ये आणि आमच्या या हेल्पलाईन नंबरवरती फोन आल्यानंतरनं आम्ही कोणत्या एरियातला साप आहे हे बघतो आणि त्यानंतरनं त्या एरियानुसार आम्ही त्या सर्पमित्रांना रेस्क्यू करण्यासाठी पाठवतो। आता कसं आहे म्हणतं का, शेतामध्ये वगैरे साप निघले जातात, तर नाग गोनस मान्या फुरसा विषारी साप मिळतात, तर बाकीचे कवड्या तस्कर कुकरी रसल कुकरी असे बरेच बिनविषारी दहामांसारखे बिनविषारी साप मिळतात। तर ते साप आहे ना, चावलं तर माणसाला काय होत नाही, फक्त त्या विषारी सापापासून धोका असतो।